चंद्री दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. बिल्कुल प्यारा क्वेश्चन आहे. ऑब्जर्व द फिगर. ठीक आहे, फिगरला ऑब्जर्व करा. ठीक आहे, एंड फाइंड ए बी. ए बी ले फाइंड करा. ठीक है, पहा बरं ध्यान से देखो. ए बी दिख रहा है, ए बी पूरी लेंथ ए बी ले फाइंड करा. ठीक आहे, इथपर्यंत केले. पहिली का ब्लॅक मध्ये दिसता ना, ए बी फाइंड करा. ठीक आहे, आणि एरिया क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. एबीसीडी पूरा. ठीक आहे, दिसता ना एबीसीडी. तर क्वाड्रिलॅटरल म्हणण्यापेक्षा फिलहाल के लिए ट्रॅपेझियम सारखा तर दिसतं. ट्रॅपेझियम मानू. ठीक आहे, माणूस फक्त मानू. ठीक आहे, आय असं म्हणता का मानू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता पहा त्यानंतर ए बी पॅरलल डीसीला. ए बी पॅरलल डीसीला देऊ ना. ठीक आहे, ए बी पॅरलल डीसीला. आता तर मानास लागत भाऊ की ट्रॅपेझियम. ठीक आहे, पटलं ना, पटलं का. निस्ता पाहून नाही. ठीक आहे, मला हे समजलं की ए बी पॅरलल डीसी म्हणजे डंके की चोट पर हा ट्रॅपेझियम बे म्हणजे बे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुऱ्या कहाण्या माहित पाहिजे जॉमेट्री मध्ये, मग इझी चालते. ठीक आहे, एक काम करता, कुठून सुरू करता पहा की ए बी पॅरलल डीसी. हे साइड वाईड नाही लिहिलं. ठीक आहे, कुठून आहे गिव्हन. तर पहिलं प्रेमाने ए बी पॅरलल जर डीसी ले असेल तर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. पहिलं घुसाडूनच टाका. ट्रॅपेझियम आहे म्हणजे आहे, डंके की चोट पर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर ओके, त्यानंतर आपला फोकस काय ए बी काढायचा. तर सर ए बी काढायचा तर क्यू बी तर देऊ नये. चेक करा. मग आपल्याला पी क्यू पाहिजे, मग एपी पाहिजे, मग एपी प्लस पी क्यू प्लस क्यू बी म्हणजेच एबी. ठीक आहे, म्हणजे आपला बारी बारीनं पी क्यू काढा लागेल, एपी काढा लागेल. तर तुम्हाला एक गोष्ट दिसतात की डीसी जेवढा तेवढा पी क्यू राहील. ठीक आहे, डीसी जेवढा तेवढा. पण पाहून वाटता बरं कोण म्हणते आहे. ठीक आहे, पटलं. कोण म्हणते की डीसी इज इक्वल टू पी क्यू आहे. नाही, जॉमेट्री मध्ये राहते पण दाखवा लागते. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे आखो देखा हाल पाहिजे ते. ठीक आहे, ये देखो भाई की असं आहे. ठीक आहे, पटलं ना. टोर बोलायला जॉमेट्री मध्ये जमत नाही. ठीक आहे, तर फिलहाल के लिए पा का म्हणता, एक काम करू याला बारी बारी पुरा प्रूफ करतो. पा ऐका. ठीक आहे, कसा कसा आहे ते इकडे पहा. चला डीसी पा इकडे पहा. ए बी पॅरलल डीसी ला ध्यान से देखो. ए बी पॅरलल डीसी ला तर मग पी क्यू पॅरलल डीसी ला. हे गोष्ट मागता. ठीक आहे, पहा ए बी पॅरलल डीसी ला तर पी क्यू पॅरलल डीसी ला. ओके, कारण पहा ना ध्यान से. रिझन काय आहे, कारण सर ए बिटवीन बी बिटवीन क्यू बिटवीन बी एवढे पॉइंट बिटवीन नाही आहे. ठीक आहे, दरम्यान आहेत ना, कोलिनियर आहेत का ना. ठीक आहे, ओके, बहुत ही बढ़िया. मग जसा पॅरलल आहे आणि इकडे गोष्ट ऐका. पॅरलल आहे, दुसरी गोष्ट ऐका की सुनो सुनो नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, हा झाला पॅरलल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आल्सो पहा बरं ध्यान से. डीपी इज इक्वल टू सी क्यू म्हणू शकतो. ओके, पहा डीपी इज इक्वल टू सी क्यू म्हणू शकतो. ऑफकोर्स रिझन काय माहित आहे, कारण पहा सुनो, दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. आता मी भाषणबाजी नाही लिहित. ठीक आहे, आणि दोन पॅरलल लाईन्स आहेत. तर पहा ना, दोन जर पॅरलल लाईन्स असतील, सॉरी या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मला सांगण्याचा तात्पर्य असा, दोन जर मान के चलो हा स्लॅब आहे आणि हे जमीन आहे. ठीक आहे, बिलकुल पॅरलल आहे. तर या बांबूला कोटी फिरवा. ठीक आहे, कोटी फिरवा. ओके, कारण सेमच लेंथ राहील ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, म्हणजेच का म्हणेन पहा की येता म्हणता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून, परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून, फ्रॉम टू पॅरलल लाईन्स. पहा बरं, पहिला प्रश्न विचारा की परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, पण तो विचारा कुठून, फ्रॉम पॅरलल लाईन्स. ठीक आहे, बढिया लिहा पॅरलल लाईन. जॉमेट्री मध्ये हाच एक मोठा लोचे आहे का, हे कारण सांगायला लागते. ठीक आहे, पटलं नाही इथपर्यंत. मग आता पुढची कहाणी ऐका. ओके ओके, का म्हणतात ऐका. धिस इक्वल्स टू धिस मी दाखवलो आणि डीसी इज इक्वल टू पीक्यू दाखवलो. सॉरी, डीसी इज इक्वल टू पीक्यू नाही, डीसी पॅरलल पीक्यू ला दाखवलो का ना. ठीक आहे, पहा ना, डीसी पॅरलल पीक्यू आणि डीपी इज इक्वल टू सीक्यू आहे. तर चेक करा, हा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 2 हे फ्रॉम 1 and 2 वरून तुम्हाला माहित आहे का, माहित आहे पण 9th मध्ये शिकलेला असाल तुम्ही का, की जर एक पेअर कॉन्ग्रंट असेल, इक्वल असेल आणि दुसरी पॅरलल असेल. ठीक आहे, पटलं ना. तर मग डंके चोट पर क्वाड्रिलॅटरल डीपी असं म्हणा, डीपीक्यूसी किंवा डीसीक्यूपी. ठीक आहे, किंवा पीडी काही म्हणा. ठीक आहे, चला डीपी क्वाड्रिलॅटरल डीपी क्यूसी इज अ पॅरालेलोग्राम. पहिलं म्हणा पॅरालेलोग्राम. ठीक आहे, म्हणजे समजलं का मी का प्रूफ करता. पहिलं का पॅरालेलोग्राम आहे, शोधाला पहिले यानुसार. ठीक आहे, पहिलं पॅरालेलोग्राम. आता पॅरालेलोग्रामचे पहा
अपोजिट एंगल इक्वल म्हणजे जेवढा P इज इक्वल टू सी, ध्यान से देखो P इज इक्वल टू सी, आणि जेवढा Q एंड जेवढा Q इज इक्वल टू डी, काउंट सुनो, कारण अपोजिट एंगल ऑफ, शॉर्टकट ले लो ओपो, ठीक आहे, आप पॅरालेलोग्रामचे अपोजिट एंगल इक्वल राहते. म्हणजे सर असं म्हणायचं होतं की याच्या अर्थ P इज इक्वल टू Q इज इक्वल टू डी, म्हणजे P इज इक्वल टू Q इज इक्वल टू C इज इक्वल टू D इज इक्वल टू सर्व का 90 डिग्री आहे. ओ 4 से 4 90 आले. मग 90 आले तर दोन गोष्टी अर्थ मी खेळू शकतो, ठीक आहे, खेळू दोन गोष्टी, ठीक आहे. कोणत्या की सर हा रेक्टँगल तरी असेल नाही तर स्क्वेअर तरी असेल, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं भाऊ, ठीक आहे, थोडी देर के लिए क्वाड्रिलॅटरल AB काय म्हणतो आपण, नाव काय, DP QC इज अ रेक्टँगल, मान लो रेक्टँगल आहे, ठीक आहे. मला ना माहिती तो स्क्वेअर आहे का, ठीक आहे, का नाही क्लिअर आहे. मग मला एक गोष्ट सांगा, जेवढा DC आहे ना तेवढाच PQ आहे, आणि हा 4 देऊन आहे, म्हणजे डंके की चोट पर PQ इज इक्वल टू 4. ओह नाईस, ठीक आहे. हा भेटला 4, इथपर्यंत क्लिअर आहे. सेंटीमीटर फेंटीमीटर नाही देऊ ना, 4, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. एवढा मिटवता, पुढचा पण नेक्स्ट सांगतो, ठीक आहे. चल विद्यार्थी मित्रांनो, एवढी कहाणी क्लिअर झाली. आता बारी बारीनं आपण, ठीक आहे. आता आपल्याला AB जर काढायचं असेल तर आता AB पाहिजे, तो बहुत ही प्यारी गोष्ट ऐका. फिलहाल केली इन ट्रँगल CQB, ठीक आहे. चेक करा तुम्ही CQB. आता अँगल बी इकडे पहा, अँगल इकडे लिहून घेतो ना, अँगल CQB इज इक्वल टू 90, ठीक आहे, CQB, आणि अँगल B इज इक्वल टू किती 30. तर मग सर्वांनाच माहित आहे का, आता का एकचा अँगल काही काढायची तर तशी गरज नाही, राहू द्या, ठीक आहे, एवढाच ठीक आहे. तो 60 येते सांगायचं होतं, पण काही गरज नाही, ठीक आहे. तर मग मला एक गोष्ट सांगा की जो 30च्या समोरची साईड कोणती, QC ना, चेक करा. 30च्या समोरची साईड QC हे का राहते, हाफ राहते कोणाच्या, हायपोटेनसच्या. तर हायपोटेनस कोण आहे चेक करा, ठीक आहे. अरे 30च्या समोरची साईड हाफ राहते हायपोटेनसच्या, म्हणजे CBच्या ना, हाफ इंटू CB किती आहे चेक करा, 12 ना, हे किती आहे 2 6 12, म्हणजे QC किती आला 6, म्हणजे याचा अर्थ सर हा 6, हा 6 DP, कारण मग अशीच मी काढलो होतं, ठीक आहे. DC इज इक्वल टू PQ, नाही DC इज इक्वल टू PQ. तर आता रेक्टँगल काढल्यावर हा येईल, मी लिहिलो नाही, पण समजा डायरेक्ट काय की जो QC आहे ना तो DPच्या बरोबर आहे, ठीक आहे. तर मग DP किती राहील चेक करा, DP 6 युनिट, ठीक आहे. बरं आला कसा, हा कसा आला, अपोजिट साइड्स, अपोजिट अँगल ऑफ, ठीक आहे, किंवा डायरेक्ट म्हणा ना का की 30 60 90 थ्योरम, ठीक आहे. या थ्योरम नुसार ट्रायंगल थ्योरम, ठीक आहे, या थ्योरम नुसार आपण थ्योरम शिकलो ना, या थ्योरम नुसार डायरेक्ट हा हाफ राहते कोण, हायपोटेनसची ही वाली साइड, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट ऐका, उसके बाद हा, पण सर हा काढून फायदा काय झाला, बहुत फायदा झाला. कसा पहा सुनो, ठीक आहे. आपल्याला हा काढायचा, तर आता हा भेटते पहा कसा, हा 90, ठीक आहे ना, इथपर्यंत क्लिअर. हा 45, हाय 45 आहे, तर 45च्या समोरची साईड, ठीक आहे ना. आता पहा काय म्हणतो, आल्सो त्याचप्रमाणे आल्सो जे AP आहे, APच तर पाहिजे आपल्याला, चेक करा AP हा कोणता 45च्या समोरची साईड 1/√2 राहते कोणाच्या, ADच्या, ठीक आहे, कोणाच्या ADच्या. तर AP तुम्हाला माहित आहे, ठीक आहे, AP, ठीक आहे. नाही आता तर प्रॉब्लेम झाला सर की हायपोटेनसच्या समोर राहते, हा माहित झाला, ठीक आहे. पण सर आपल्याला AP नाही माहित, ठीक आहे. ओके, दोन्ही गोष्टींपैकी कोणसा पण नाही माहित, ठीक आहे. तर करे क्या, ठीक आहे, हा वाला प्रॉब्लेम झाला, ठीक आहे. ओके, तर आता फिलहाल केली, ठीक आहे. करू बा का करू, ठीक आहे. एक काम करतो, फिलहाल केली, हा तर झाला, ठीक आहे. ओके, हाय 45, एक काम करतो, हा नाही जमला ना, ते 45च्या समोरची साईड पाहता, समजलं ना मी काय करतो. म्हणजे हा नाही जमला सर, याची गोष्ट इकडे ऐका सुन, ठीक आहे. इथं प्रॉब्लेम काय आला, 45च्या समोरची साईड कोणती, हा 45च्या समोरची साईड हे वाली घेतलं होतं ना. आता या 45च्या समोरची साईड DP घेतो, आता बढिया, ठीक आहे. 45च्या समोरची साईड DP, हा फायदा झाला, ठीक आहे, ADच्या. तर DP किती आहे, DP तर सर 6 आहे. तर मग हा जो √2 आहे ना,
हा मल्टिप्लाय ते एडी भेटेल एडी. ठीक आहे, फायदा काय झाला तर एडी भेटला किती पहा एडी म्हणतो एडी किती आहे 6√2. ओके, मग आता एपी तर आरामात भेटते. कसं पहा इन ट्रायंगल ध्यान से देखो. ठीक आहे, इन ट्रायंगल थोडा खतरनाक आहे पण आता समजा लागते बारी बारीने. इन ट्रायंगल कोणसा डीपीए डीपीए. ठीक आहे, आता डीपीए मध्ये अँगल पी इज इक्वल टू 90 मान तर का लागेल बार पायथ्यागोरस थ्योरम. पायथ्यागोरस थ्योरम का म्हणते पहा पायथ्यागोरस थ्योरम. एडी स्क्वायर पहा ध्यान से देखो. एडी स्क्वायर हा डीपी स्क्वायर प्लस एपी स्क्वेअरच्या बरोबर राहते. कोणाच्या एपी स्क्वेअरच्या बरोबर. ठीक आहे, ओके. आता एक काम करतो ना, एवढा पाठ मिटवून घेतो. ठीक आहे, चल विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉइंट पहा काय. ठीक आहे, आता सुनो एडी तुम्हाला माहित आहे. यस सर 6√2 च्या स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू चला डीपी माहित आहे. हो सर 6 तास आणि एपी त्यासाठीच तर काम करतात सर. एपी स्क्वेअर का ते काढायचं. ठीक आहे, एक काम करा 6च्या वर्ग 36 आणि √2 ना आणि इकडे 36 प्लस एपी स्क्वेअर तर काय होईल पहा इथं 72 मायनस 36 इज इक्वल टू एपी स्क्वेअर. अरे बरोबर आहे ना, हा प्लस हा इकडे मायनस झाला आणि हा चुपचाप मध्ये 72 होऊन गेला 36 टू. ठीक आहे, तर मग कोणाकोणाला समजलं की एपी स्क्वेअर इज इक्वल टू 36 राहील का ना. एपी स्क्वेअर 36 तर मग एपी इज इक्वल टू 6. ठीक आहे, युनिट म्हणा काय म्हणा. ठीक आहे, एपी आला 6. आता आपल्याला का पाहिजे सो हा पुरा मिटवूनच घेतो ना. आता का भाषण पाहिजे. ठीक आहे, तर नाव आपल्याला पाहिजे का आता एबी पाहिजे. ध्यान से देखो एबी का राहील सुनो एबी का राहील पहा. एबी जो राहील तो एपी प्लस पी क्यू प्लस क्यू बी राहील. ध्यान से देखो. ठीक आहे, एपी प्लस पी क्यू प्लस क्यू बी राहील. मग एबी इज इक्वल टू पहा ध्यान से एपी किती आहे 6 आणि पी क्यू किती आहे 4 प्लस 6√3. आता 6×4 10 आणि प्लस 6√3 याची ते ऍडिशन होणार नाही युनिट. ठीक आहे, मानून चालू की एबी मानायचा का आलास. ठीक आहे, 10√10 प्लस 6√3. ठीक आहे, आता फायनली काय फायनली आपल्याला काढायचं काय की हे तर पहिलं झालं. ठीक आहे, एबी काढलं. आता दुसरा जो पार्ट काढायचा तो एरिया क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. तर मी ट्रॅपेझियम मानलो होतं माहिती आहे ना मग अशीच. ठीक आहे, सुरुवातीला तर काय पहा एरिया क्वाड्रिलॅटरल म्हणजे ट्रॅपेझियम एबीसीडी याचा फॉर्म्युला काय राहते पहा. ठीक आहे, हाफ इंटू सम ऑफ इकडे आता हा पार्ट आता मिटवून टाकतो. ठीक आहे, कारण जागा पाहिजे मला. ठीक आहे, पटलं ना. ओके, तर काय होते पहा सम ऑफ पॅरलल साइड. ठीक आहे, ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला एरिया. ठीक आहे, सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे डीसी आणि याला पॅरलल आहे एबी आणि इनटू हाईट. आता हाईट कोणाला पण म्हणा. चला डीपी ले मानतो नाही तर सीक्यू ले माना. ठीक आहे, तर काय होईल पहा हाफ जसा आहे तसा डीसी किती आहे 4 ना प्लस एबी किती आहे चेक कर. आताच काढलो होती यार आताच मिटवलं पहा. एबी किती होतं काम होता 6×4 10 प्लस 6√3 आताच काढलं होतं बरं. ठीक आहे, मला काम पडला. आणि डीपी किती आहे चेक करा 6. मग 2×1 2 2×3 6 इकडे काय पहा 3 इकडे आणि 10 + 4 14 प्लस 6√3 पाने चेक करा 10 प्लस आणि 3 मी पुढे आणलो पहा ध्यान से देखो. ठीक आहे, तर हाच त्याचा आन्सर युनिट. ठीक आहे, आणि युनिट एरिया काढता ना तर युनिट स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर युनिट माना. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. ओके, बहुत ही बढ़िया. ओके, तर अशा प्रकारे हा वाला क्वेश्चन समजला असेल. थोडा वाटला पण चांगला व्हिडिओ पहा समजून जाईल. बहुत ही प्यारा समजून सांगितलं. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक